छत्रपति संभाजीनगर शहर में पानी की समस्या लगातार गहराती जा रही है। भानुदास नगर इलाके में पिछले 10 दिनों से पानी की सप्लाई पूरी तरह से बंद है। इससे अब परेशान होकर इलाके की महिलाओं ने आज क्रांति चौक स्थित पानी की टंकी पर चढ़कर जोरदार प्रदर्शन किया। महिलाओं ने बताया कि नगर निगम की ओर से कई बार शिकायतें करने के बाद भी कोई समाधान नहीं निकला गया। कुछ इलाकों में अगर पानी आता भी है तो वो गंदा और बेहद कम समय के लिए आता है, जिससे पीने और घरेलू उपयोग दोनों में भारी परेशानी हो रही है। प्रदर्शन कर रही महिलाओं ने चेतावनी दी है कि यदि जल्द से जल्द इस समस्या का समाधान नहीं किया गया तो वे रास्ता रोको आंदोलन करेंगी। कुछ दिन पहले ही राजनीतिक दलों ने भी शहर की जल समस्या को लेकर मोर्चा निकाला था, लेकिन अब जब तक स्थिति जिसकी तस बनी हुई है। स्थानीय प्रशासन की उदासीनता के खिलाफ यह आंदोलन शहर में बढ़ते जन आक्रोश का प्रतीक बन गया है। भानुदास नगरला 10 दिवसांत पाणी नाही, महिन्यात दोनदा पाणी येतं, आंघोळीला पाणी सुद्धा नाही। काय सांगा तुम्हाला, ते बी चंबरचं पाणी येतं, चंबरचं पाणी येतं, घंटाभर ते नळ चालूच करत नाही, 1-2 घंटा सोडता येईल। ते बी 10 दिवसाचं तेलाचा टेम नाहीये। रात्री बेराचे कोणी उठत आणि कोणी उठत नाही। तीन चार गल्ल्याला असं पाणीच नाही। 10 दिवसांना सध्या पाणी नाही, हे 6 महिन्यात चालू आहे। आता याची वेळ काय द्यायची आम्हाला? आता गुजरात मागणी काय तुमची? पाणीच पाहिजे आम्हाला, दुसरं काय पाहिजे? पाणी पाहिजे। आम्ही जवाहर कॉलनी वार्ड मध्ये आम्ही भानुदास नगर वासी आहे। आम्ही आमचा प्रश्न घेऊन आलेलो आहे पाण्यासाठी, जो जीवलंत प्रश्न आहे। जो पाणी जर नाही मिळालं तर तो माणूस मरतोय। पण आम्ही वारंवार प्रशासनाला फोन करायलो, हेलो, आज येतो उद्या देतो, पाणी कंप्लीट 10 दिवस झाले। आमच्या भाजीच्या कॉलनीमध्ये आठवड्यातून 2 दिवस पाणी येऊन गेलेलं आहे। मागच्या 10 दिवसापूर्वी आम्हाला 2 वाजता पाणी सोडलं, साखर झोपेत असताना पाणी सोडलं साहेब, पुन्हा सोडलं। काही लोकांनी त्याचे 10% लोक जे जागी होते त्यांनी भरलं, बाकीच्या ते उपास आहेत। त्यांना आज 15 ते 20 दिवस झाले पाणी नाही। तर टँकरनं आणतात, एक टँकर तो 1000 लिटर तर 500 रुपये, 2 दिवसाला आम्हाला पाणी टँकर आणावं लागतं आणि तो पिण्यायोग्य नसतोय। पुन्हा जार आणायचं 30 रुपयाला जार आणावं लागतं। ही समस्या दुरुस्त करून वेळेवर पाणी ते पाणी नादुरुस्त आहे। पाणी येतं साहेब, अर्धा तास ड्रेनेज मिस्त्री येतं साहेब, अर्धा तास आम्हाला पाणी सोडून द्यावं लागतं, बाहेर सोडावं लागतं। नंतर 1 तास पाणी मिळतं। 1 तासामध्ये साहेब पाणी किती भरतं? आमचं 100 लिटर सुद्धा पाणी भरलं जात नाही। 10 दिवस हे पाणी पुरतंय का आम्हाला वापरायला आणि प्यायला? एक कुटुंबाला सुद्धा पुरत नाही साहेब। प्रशासनाला एवढी आमची विनंती आहे, आमची मागण्या पूर्ण नाही झालंय। आम्ही जन आंदोलन करू, ह्या रोडवर इथं सगळं भानुदास नगरवासी इथं आम्ही चक्काजाम करू, रोड आंदोलन करणार। आम्ही मोर्चा काढू, पुन्हा रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही। आमची जर दखल नाही घेतली आणि आम्हाला नियमित पाणी 3 दिवसाआड पाणी नाही सोडलं तर आम्ही रोड चक्का जाम करू इथं झाले। आम्हाला अजून पाणी आलेलं नाहीये आणि हे पहिल्यांदाच नाहीये। दरवेळेस आम्हाला असंच होतंय, 10 दिवस पाणी नाही सोडलं जाते आणि आलंही पाणी तर अर्धा तास पूर्ण खराब पाणी येतंय, चेंबरचं पाणी आम्हाला, आणि त्यानंतर आमचं पाणी भरणं होत नाहीये आणि सोडलंही तरी अर्ध्या रात्री पाणी सोडतो, त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही पाणी आलेलं। पाणी असंच वाया जातंय आमचं आणि बिलकुल आम्हाला सध्या पाणीच नाहीये, म्हणून आम्ही इथे पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेलो आहे।